अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पारा 40 डिग्रीच्या वर गेला होता। अमरावतीसह वाशिम, बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस पडलाय। सकाळपासून अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला मिळत होतं। त्यामुळे तापत्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळालाय। हवामान विभागाने 3 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। यावर्षी जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये फरवरी महिन्याचा जो पारा आहे तो पारा 34च्या वर गेला होता। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटासह संपूर्ण ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर पाण्याची पातळी अक्षरशः कमी झाली होती। अनेक जलसाठे जे आहे जे तापमानामुळे आणि उष्णतेमुळे जे आहे जे जलसाठ्यामध्ये घट झाली होती। त्यामुळे अमरावतीच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे खास करून मेळघाटामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचं सावट जे आहे जे अमरावती करावर घोंगावत आहे। आणि आपण जर पाहिलं तर कालपासून जे आहे जे अमरावतीसह संपूर्ण विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा इशारा जो आहे हवामान खात्याने दिलेला होता। मी सध्या अमरावती शहरात आहे आणि अमरावती शहरामध्ये जर पाहिलं तर सकाळपासून अमरावती शहरामध्ये ढगाळ वातावरण आहे। ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये तुरळक ठिकाणी काही ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळल्या आहे। आज जर विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भातील अमरावती असतील, बुलढाणा असतील, वाशिम असतील या 3 जिल्ह्यांमध्ये जे आहे अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। सलग 3 ते 4 दिवस जे आहे जे अमरावतीचं तापमान जे आहे जे 34 डिग्री राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे उन्हापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा देखील मिळालेला आहे। आपण जर पाहिलं तर सकाळपासून अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण त्याचमुळे थंड वातावरण या ठिकाणी अमरावती शहरामध्ये निर्माण झालेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।